आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये। 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मुंबईकडे प्रयाण करणार आहेत आणि मुंबई दौरा त्यांचा ठरलेला आहे। त्या दिवशी गणेश चतुर्थी देखील आहे। मग प्रशासनाचं नेमकं नियोजन कसं आहे आणि कायदा सुव्यवस्था कशाप्रकारे ठेवावी असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, ते नियोजन असणारच आहे। कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे, खूप गर्दी आहे मुंबईमध्ये, इथे पण असणारच आहे, ठिकठिकाणी मंडळाचं आहे। त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये, त्यांना पण त्रास होऊ नये ते इकडून जात असतील तर, आणि तिथल्या लोकांनाही होऊ नये, हे प्रयत्न प्रशासनाचे असणार। यंदा आम्ही जो गणपती तो आपल्या गाडीवर बसवणार आणि याचं विसर्जन मुंबईमध्ये त्या ठिकाणच्या समुद्रात करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। गणपती आपल्या गाडीवर बसवायचा आणि याचं जे विसर्जन आहे मुंबईत करायचं, त्यांचा तो संकल्प आहे, मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही। मागण्यांबद्दल काय? मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन वेळोवेळी दिलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।